Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. Students, in this third part of the chapter Laws of Motion, we are going to study today about speed and velocity. But to start with, we are going to first revise certain concepts which you have studied earlier. Of those, the first concept is स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये देखील याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतंच, बट इथे आपण कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. सो तो आपण आधी घेऊयात आणि मग आपला मेन जो पॉईंट आहे त्याच्याकडे जाऊया. सो व्हॉट आर वेक्टर क्वांटिटीज? ही द क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड युझिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. ज्या क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन ह्या दोघांचीही गरज असते त्यांना म्हणायचं व्हेक्टर क्वांटिटीज. म्हणजेच विदाऊट युझिंग डिरेक्शन यू कॅन नॉट गेट कम्प्लीट नॉलेज अबाउट दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी. जसं की लास्ट आपण लेक्चरमध्ये बघितलेलंच होतं की डिस्प्लेसमेंट सांगताना आपण डिरेक्शन सांगतो. तसंच वेट आहे, फोर्स आहे, व्हिलॉसिटी, ॲक्सेलरेशन ह्यासारख्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या एक्सप्रेस करण्यासाठी त्यांची डिरेक्शन सांगणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. विदाऊट द डिरेक्शन वी आर अनेबल टू गेट द पर्टिक्युलर कन्सेप्ट क्लिअरली. जसं की व्हिलॉसिटी असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल, हे आपण या बाजूला किंवा कोणत्या दुसऱ्या बाजूला गेला हे सांगण्यासाठी वापरतो. तसंच वेट देखील ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. जनरली तुमच्या डोक्यात वेट म्हणजे वजन ही कन्सेप्ट आहे, आत्तापर्यंत तुम्ही तेच शिकलेला आहात. परंतु वेट आणि मास ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपलं जे वेट आहे इट डिपेंड्स ऑन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला हे तर माहिती असेलच की अर्थवरती आपलं जे काही वेट आहे त्याच्या 1/6 वेट हे मूनवरती असणार आहे. म्हणजेच इथं जे वजन आहे, जे वेट आहे आपलं त्याच्यापेक्षा 6 पट कमी वेट हे मूनवरती असणार आहे. का बरं असं असणार? बिकॉज अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो 6 पटीनं लेस आहे. ओके, तर म्हणूनच ही जी वेट ही कन्सेप्ट आहे ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड करते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला डायरेक्शन असते, म्हणून वेट ही देखील एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज स्केलर. स्केलर म्हणजे ऑब्व्हियसली व्हेक्टरच्या अपोजिट कन्सेप्ट असणार आहे की ज्या एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूडची गरज असते, फक्त डायरेक्शन सांगण्याची गरज नसते. जसं की आपण लास्ट टाइम बघितलेले होते डिस्टन्स आहे, टेम्परेचर आहे, मास, टाईम, व्हॉल्यूम, एनर्जी यासारखे जे क्वांटिटीज आहेत त्या सांगताना आपण डायरेक्शन सांगतो का रे? नाही. टाईम सांगताना देर इज नो डायरेक्शन, टेम्परेचर सांगताना नो डायरेक्शन. सो ज्या क्वांटिटीज एक्सप्रेस करताना आपण डायरेक्शनचा यूज करत नाही त्यांना म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आता स्केलर आणि व्हेक्टर हे दोघांच्यामध्ये तुमचं हमखास कन्फ्युजन होतं. बरेचदा स्केलरच्या ऐवजी व्हेक्टर, व्हेक्टरच्या ऐवजी स्केलर असं लिहिलं जातं. तर ते लक्षात कसं ठेवायचं सांगते बघा. स्केलर म्हणजे जिथे डायरेक्शन नाही. स्केल म्हणजे काय? फक्त मोजणे, बरोबर. सो स्केल हे आपण मोजण्यासाठी वापरतो, इजंट इट. मग जिथे स्केलर आहे तिथे डायरेक्शन नाही असं लक्षात ठेवा, आणि व्हेक्टर आहे तिथे डायरेक्शन आहे. सो ही छोटीशी आयडियाचा यूज करून तुम्ही स्केलर व्हेक्टरमधलं कन्फ्युजन जे आहे ते व्यवस्थित हँडल करू शकाल. ओके, सो नेक्स्ट आवर कन्सेप्ट इज स्पीड. सो व्हॉट इज स्पीड? The speed depends on the distance covered of an object in unit time. Speed is nothing but the distance covered by a body किंवा बॉडीच्या ऐवजी तुम्ही ऑब्जेक्ट असं लिहिलं तरी चालेल. इन अ युनिट टाईम. युनिट टाईम म्हणजे गिव्हन टाईम. मग तो टाईम 1 मिनिटाचा असेल, 1 आवर असेल. तो युनिट टाईम म्हणजे कितीही गिव्हन टाईम असं लक्षात ठेवायचं. आता जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड खूप जास्त आहे असं आपण म्हणतो, तेव्हा ते ऑब्जेक्ट कमी वेळेमध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करतं. आणि जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड कमी असतो तेव्हा ते ऑब्जेक्ट
जास्त वेळेमध्ये कमी डिस्टन्स कव्हर करतं. आलं लक्षात? स्पीड जास्त, त्याच्यासाठी लागणारा टाईम हा कमी असणार आणि व्हाईस अवर्सा. सो स्पीड हे कन्सेप्ट लक्षात आली. नेक्स्ट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जातात फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं तसं स्पीड हा कमी असणार. स्पीड टाईमशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो, व्हेरॅज डिस्टन्सशी डायरेक्टली प्रपोर्शन असतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता. नेक्स्ट इज द युनिट्स. SI युनिट ऑफ स्पीड. आता डिस्टन्सचं SI युनिट आपण लास्ट टाइम शिकलेलो होतो, इट इज मीटर. टाईमचं SI युनिट आहे सेकंद. सो स्पीडचं SI युनिट झालं मीटर पर सेकंद. ओके. तसं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंद. डिस्टन्सचं युनिट आठवा, CGS युनिट लास्ट लेक्चरला आपण शिकलेलो की डिस्टन्सचं आहे CGS युनिट सेंटीमीटर आणि टाईमचं अगेन सेम आपण यूज करतो. सो ह्याचं स्पीडचं CGS युनिट झालं सेंटीमीटर पर सेकंद. हे जे आपण युनिट्स शिकतोय ते युनिट्स तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये विचारले जातात. सो हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके. नेक्स्ट, दिस स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी, की जी एक्सप्रेस करायला डायरेक्शन लागते का? नाही. सो स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. नेक्स्ट इज इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह और झिरो. पॉझिटिव्ह कधी असणार स्पीड? जेव्हा तो स्पीड वाढत जातोय, इट इज पॉझिटिव्ह. जर एखादा ऑब्जेक्ट स्टेडी असेल तर तेव्हा त्याचा स्पीड हा 0 असतो, परंतु स्पीड हा कधीच निगेटिव्ह नसतो. ओके. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हेलॉसिटी. आता स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे बघा. व्हेलॉसिटीची डेफिनिशन काय आहे? इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन युनिट टाईम. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, आपण जेव्हा स्पीड कन्सिडर करतो एखाद्या ऑब्जेक्टचा, तेव्हा ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किती फास्ट आहे किंवा स्लो किती आहे हे आपल्याला कळणार. परंतु त्या ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कुठं आहे, ओके, एक्झॅक्ट पोझिशन त्या ऑब्जेक्टची आपल्याला कळत नाही युजिंग स्पीड. ओके. द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट गिव्स द आयडिया ऑफ हाऊ फास्ट अन ऑब्जेक्ट इज, बट the speed does not tell us the direction of an object. So, to know the direction of the exact position of any object, we should know about its direction and hence we should know the velocity of an object. Okay? speed न आपल्याला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट कुठं आहे एक्झॅक्टली हे सांगता येतं का? नाही. स्पीडचा यूज करून आपण काय सांगतो? फक्त एखादं ऑब्जेक्ट किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे एवढंच सांगू शकतो. तो कुठं आहे हे सांगता येतं का आपल्याला युजिंग स्पीड? नो. सो ते सांगण्यासाठी त्याची डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. आता बघा, इथं अजून एक आयडिया तुम्हाला सांगते. स्पीडची डेफिनिशन कशी लक्षात ठेवायची आणि व्हेलॉसिटीची डेफिनिशन कशी लक्षात ठेवायची. स्पीडच्या डेफिनिशनमध्ये काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन युनिट टाईम, अशी डेफिनिशन आहे ना. आणि व्हेलॉसिटीमध्ये पण सेम पॉईंट आहेत, फक्त 2 वर्ड्स ॲड होतात इथं. कुठले कुठले? इन पर्टिक्युलर डायरेक्शन. सो स्पीडच्या डेफिनिशनमध्ये इन पर्टिक्युलर डायरेक्शन एवढं जर तुम्ही ॲड केलं तर व्हेलॉसिटीची डेफिनिशन तयार झाली. आता मला सांगा, स्पीड किंवा डिस्टन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन त्याला काय म्हणतात रे? आठवा बरं, आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो होतो की कोणतंही डिस्टन्स जे आपण पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये सांगतो त्याला काय म्हणतात? येस, इट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट अँड हेन्स द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी विल बिकम डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ॲक्च्युली इथं तुम्ही कसं म्हणणार? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर डायरेक्शन अपॉन टाईम. पण आपण तर शिकलेलो आहोत की डिस्टन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि म्हणून
व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय झाला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता ह्याचे युनिट्स देखील स्पीडसारखे सेम आहेत. दॅट इज SI युनिट आहे मीटर पर सेकंड आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड. सो स्पीड आणि व्हिलॉसिटी दोघांचेही SI आणि CGS युनिट्स हे सेम आहेत. नेक्स्ट इज डिफरन्स आहे आता कुठे? स्पीड वॉज स्केलर क्वांटिटी बट व्हिलॉसिटीमध्ये डायरेक्शन आली, हेन्स इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. नाव दिस व्हिलॉसिटी मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी मात्र पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो ही असू शकते. जस्ट लाईक डिस्प्लेसमेंट आपण कसं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो असं बघितलेलं होतं, सेम वेनं व्हिलॉसिटीसुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा झिरो असू शकते. ओके. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी काय सांगते आपल्याला? इट टेल्स अस अबाउट द इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हिलॉसिटी. स्टुडंट्स, कोणत्याही ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो कोणत्याही ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी जी आहे ती स्पीड आणि डायरेक्शनवरती डिपेंड करते. कसं ते बघूयात आपण. जी फर्स्ट केस आहे बघा, इथे काय आहे की एक मोटर बाईक आहे आणि ती मोटर बाईक स्ट्रेट रोडवरती निघालेली आहे. ओके. आता आपण काय बघतो, ह्या 3 ॲक्टिव्हिटीजमधून आपण काय शिकणार आहोत? आपण हे शिकणार आहोत की कशा पद्धतीनं एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन आणि त्याचा स्पीड चेंज केला की व्हिलॉसिटी कशी बदलत जाते. ओके. तुम्हाला हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो की हाऊ व्हिलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड अँड डिरेक्शन किंवा व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन व्हिलॉसिटी. सो हे नीट समजून घ्या. आता कसं लिहिणार तुम्ही जर 3 मार्कांसाठी हे विचारलं. तर व्हिलॉसिटी आपण कशी कशी चेंज करू शकतो? एक म्हणजे फक्त स्पीड चेंज करायचं. पहिल्या डायग्रॅममध्ये बघा, स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा ही मोटर बाईक जाते तेव्हा ती तिची डायरेक्शन कुठंही चेंज करणार नाही. तो फक्त ड्रायव्हर काय करणार? त्याचं स्पीड कमी किंवा जास्त करणार. ओके. सो जेव्हा तुम्ही डायरेक्शन सेम ठेवता पण स्पीड कमी किंवा जास्त करता तेव्हा त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी देखील चेंज होते. दुसऱ्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे की स्पीड जर समजा तुम्ही सेम ठेवलात पण डायरेक्शन मात्र बदलत गेलात, सर्क्युलर पाथमध्ये तो गाडी चालवतोय. सो जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड सेम ठेवला आणि डायरेक्शन चेंज केली तरीसुद्धा त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी जी आहे ती चेंज होते. आणि थर्ड डायग्रॅममध्ये काय दिसते रे? रेस चाललेली आहे मोटरसायकलची की ज्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टची ती जी गाडी आहे त्या गाडीची डायरेक्शन पण कंटिन्युअसली बदलती आहे आणि स्पीड पण कंटिन्युअसली चेंज होतोय. सो तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज करून देखील व्हिलॉसिटी ही चेंज करू शकता. म्हणजेच व्हिलॉसिटी कशावरती डिपेंड करते? एक म्हणजे त्या ऑब्जेक्टचा स्पीड आणि दुसरं म्हणजे त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन. ह्या दोन्हीपैकी एकामध्ये बदल जरी झाला तरी देखील त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही चेंज होते. आलं लक्षात? नीट. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे शिकणार आहोत. देन त्याचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत हे देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.